नमस्कार प्रेक्षकांनो. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैतला खूप वेळा प्रश्न पडतोय की नक्की काय झालंय. तो आठवण्याचा प्रयत्न करतो, कारण रात्री आपल्यामध्ये काय झालंय हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि कलाला ही गोष्ट मात्र चांगलीच समजलेली असते. कला म्हणत असते, चांदेकर अरे काय हे. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू गप्प बस. तेव्हा कला म्हणत असते, काल रात्री म्हणजे तो अजूनही विचार त्याच गोष्टींचा करतोय का रे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू शांत बस ना ग जरा. पण कला ऐकायलाच तयार नसते. कलाला मात्र भारी वाटत असतं, कारण तिला सगळं माहिती आहे की काय घडलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर, मला काय वाटते माहिती आहे का, सरोज मॅडमनी आपल्या दोघांना सकाळी असं पाहिलं, आपण बोलूया ना, त्यांना सांगूया ना काय झालेलं होतं ते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू चूप बस, तू काही बोलू नकोस, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. मग कला आणि अद्वैत घरात येतात. त्यांच्या आधीच सरोज आणि सोहम पोचलेले असतात. सोहमला सगळ्याच गोष्टी माहिती असतात. त्यावेळेस संगीता येते. संगीता कलाच्या गालावरून हात फिरवते, तिचे लाड करू लागते आणि संगीता खुश झालेली असते. संगीता म्हणत असते की कले, बरी आहेस ना गं तू, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना, तुमचा अपघात झालेला होता. सरोज म्हणत असते की काय चाललं अद्वैत तुझं, आजपर्यंत कधीच तू असं वागला नव्हता बेजबाबदारपणे, काय गरज होती तिथं राहायची तुला. सरोजला मात्र राग वेगळ्याच गोष्टी चाललेला असतो. सरोजच्या मनात ती गोष्ट खूपच असते की अद्वैत आणि कला एकत्र झोपलेले होते, म्हणजे यांचं नातं पुढं चाललंय, या गोष्टीचा राग सरोजच्या मनात असतो. त्यावेळेस आबा विचारतात की काय झालं अद्वैत, तू व्यवस्थित आहेस ना, तू बरा आहेस ना. अद्वैत पाणी घेतो, पण ते पण अगदी नजर चोरून त्याचं वागणं चाललेलं असतं. आणि मग आबा म्हणतात काय झालं आहे. तेव्हा सरोज म्हणते, बघितलं का, आजपर्यंत अद्वैतने एवढे इंटरनॅशनल डील्स केले, पण असं कधीच झालं नाही, कारण त्याने एकदाही विचारलं नाही की काय झालं त्या डीलचं. नायकांचं आपल्याला डील मिळणार होतं, त्या संदर्भात त्याने एकदाही अपडेट नाही घेतला. त्याने आपल्याला फोन केला नाही किंवा आपल्याला विचारलं नाही. फक्त त्या गावकऱ्यांचा पाहुणचार घेणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं, आणि तो पाहुणचार अद्वैत घेत बसला. हे फक्त आणि फक्त या मुलीमुळं झालेलं आहे. कला म्हणत असते, माझा काय दोष आहे, तुम्ही मला का दोषी ठरवताय, हे कलाचं म्हणणं असतं. परंतु इकडे अद्वैतला मात्र त्याच गोष्टीत इंटरेस्ट असतो की कला नाही आणि माझ्यामध्ये काय घडलेलं आहे. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो. अद्वैतला एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे मला कळलंच पाहिजे की नक्की काय घडलेलं आहे. या बाबतीत विचार केला जात असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणतात की काय झालं आहे नक्की, तुम्ही सगळे अशा पद्धतीनं का बोलताय, हे सगळं आबा विचारत असतात. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की आबांना सरोज म्हणते की आबा तुम्हाला माहिती नाही आहे काय झालेलं आहे ते. अद्वैतचं असं म्हणणं असतं, माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झालेली होती, त्यामुळं मी काही करू शकलो नाही, प्लीज मला वेळ द्या, मी आत्ता ते सर्व मॅनेज करतो, असं अद्वैत म्हणत असतो. आणि मग अद्वैतचं मात्र कोणालाच ऐकून घ्यायचं नसतं. संगीता तिथं उभी असते. संगीताला आपल्या कलेची काळजी वाटत असते, म्हणून संगीता कलेबरोबर बोलत असते, कलेला समजवत असते, कलेला सांगत असते की काय झाले बाळा, नको काळजी करू, हे तिचं म्हणणं असतं. याचवेळी सरोजला आबा विचारतात की काय झाले सरोज, नक्की सांग बरं मला, तू प्रत्येक वेळेस तू कलाला दोष नाही देऊ शकत. तेव्हा इकडे सरोज मात्र आबांना सांगू लागते. आबांना म्हणत असते की आबा तुम्हाला माहिती आहे का, हे दोघंजण एकत्र होते, एकमेकांच्या मिठीत होते. हे ऐकल्यानंतर आबा म्हणतात की सरोज चुकीचं काय आहे गं त्याच्यामध्ये, ते दोघं नवरा बायको आहेत ना. तर इकडे सरोज म्हणू लागते की मला माहिती आहे हे सगळं कुणामुळं घडलेलं आहे, या सगळ्याला ही मुलगीच जबाबदार आहे, कारण माझा अद्वैत असं वागू शकत नाही. म्हणजे सरोजचं स्पष्ट मत असतं की तिचा अद्वैत कधीच चुकीचं वागू शकत नाही. चुकते ती फक्त कला, कारण तिला कलाबद्दल तेवढं वाईट वाटत आहे, कलाबद्दल तिला राग आहे, म्हणून ती प्रत्येक वेळेस कलालाच दोष देत असते. तिचं एकच म्हणणं असतं की माझा अद्वैत कधीच चुकीचं वागणार नाही. आजही या मुलीमुळंच हे सगळं झालेलं आहे. पण इकडे संगीता आणि आबा या दोघांना मात्र भयानक आनंद झालेला असतो, कारण त्यांना असं वाटत असतं की खरंच अद्वैत आणि कला एकत्र यायला पाहिजेत, आणि ते यायला लागलेले आहेत ह्या गोष्टीची जाणीव त्यांनाही कुठंतरी असते. अद्वैत म्हणतो की मी त्यांना कॉल करून त्यांच्याशी बोलून घेतो डील संदर्भात. तेव्हा रजनी स्वतःहून सांगते की काही गरज नाही आहे. रोहिणीचं असं म्हणणं असतं की ते डील मिळवले आणि राहुलने ते डील मिळवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो हो, पण कलाच्या डोक्यात मात्र शंका येते.
कलाला प्रश्न पडलेला असतो की हे डील राहुलने मिळवले, अचानक आमच्या गाडीचा होणारा अपघात, या सगळ्या गोष्टी कलाच्या डोक्यात सुरू असतात. कला विचार करत असते, नक्की यामागं काय आहे, हे सगळं काय कशामुळे घडत असेल. कारण आमचा अपघात झाला, राहुलने डील मिळवलं, या गोष्टीचा कुठेतरी कनेक्टेड तर नाही आहेत ना, हा प्रश्न तिला पडलेला असतो. इकडे राहुल आता नैनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. नैनाला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर राहुलचं असं म्हणणं असतं की तुझं हॉस्पिटल आलं आहे, तू जा आता. परंतु नैना मात्र ऐकायलाच तयार नसते. नैनाचं एकच म्हणणं असतं की नाही राहुल, आत्ता मी नाही जाणार. मला काय वाटतंय माहिती आहे का, मी तुझ्याबरोबर ऑफिसला येते. तेव्हा राहुल म्हणतो, तू ऑफिसला येऊन काय करणार आहेस? खरं तर आता राहुल हा ऑफिसबद्दल जरा जास्तच सिरियस झालेला असतो आणि त्याचं असं म्हणणं असतं की तू ऑफिसला नको येऊस. आणि यासाठी तो नैनाला सांगत असतो. आणि तेवढ्यातच घडतं असं की डॉक्टर सौरभ येऊन गाडीच्या तिथे उभा राहतो. डॉक्टर सौरभ आलेला असतो आणि मग डॉक्टर सौरभ तिथं आलेला पाहून इकडे राहुल म्हणतो की अरे डॉक्टर तुम्ही. आणि सौरभला अचानक पाहून नैनाच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. तिला घरातून बाहेर पडायचं असतं, ऑफिसमध्ये जायचं असतं, ऑफिसमधून पैसे घ्यायचे असतात, पैसे चोरायचे असतात असं म्हणलं तरी चालेल. कारण तिथे दागिने पैसे असेच पडलेले असतात आणि आपण त्यातले सहज चोरू शकतो, म्हणूनच तर नैना आलेली असते. मग राहुल म्हणतो ठीक आहे तू जा, मी निघतोय आता. राहुल निघालेला असतो. खरं तर राहुलला शंका आलेली असते. नैना त्याला जवळजवळ हाकलवतच असते. तेव्हा मात्र राहुल तिला म्हणालेला पण असतो की तू मला एवढं जायला का फोर्स करत आहे ना, मग प्रॉब्लेम काय आहे मी आलो तर, असं त्याने इनडायरेक्टली तिला बोलूनही दाखवलेलं असतं. परंतु इकडे आता राहुल पुन्हा येतो कारण नैनाचे रिपोर्ट राहिलेले असतात आणि राहुल येतो तर त्याला धक्का बसतो. नैना चक्क हात जोडून उभी असते. नैना हात जोडून उभी असते, ती पण त्या डॉक्टर सौरभच्या समोर. इकडे अद्वैतच्या मनात खूप शंका असतात. अद्वैत म्हणत असतो की खरे मला तुला काहीतरी विचारायचं आहे. अद्वैतला फक्त एवढंच वाटत असतं की आमच्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त ह्या खरेलाच माहिती असणार आहे, तीच मला सांगू शकते. तेव्हा अद्वैत तिला बोलायचा प्रयत्न करत असतो पण पुन्हा शांत राहतो की मी काय बोलू. कारण त्याला कळत नसतं की कशा पद्धतीनं आपण रिॲक्ट व्हावं, म्हणून तो काहीच बोलत नाही. त्यावेळेस कला म्हणते, चांदेकर काल रात्री. अद्वैत मात्र धक्का बसल्यासारखा कला म्हणते की अरे काल रात्री ना माझा फोन चार्ज करायचा राहिला, त्यामुळं मला आता चार्जर हवा आहे. आपण चार्जर आणलेला आहे ना, हा प्रश्न कला त्याला विचारते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर मी काय बोलते तुझ्या लक्षात येत नाही आहे का. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही मला वाटलं काल रात्रीबद्दल. तेव्हा कला म्हणते की दे टाळी. असं म्हणत कला त्याच्याकडून टाळी घेत असते. अद्वैत मात्र पाहतच असतो. त्याला कळतच नसतं की हिला काय उत्तर द्यायचं आहे, हिच्याशी कशा पद्धतीनं बोलायचं आहे. त्याला त्या गोष्टी त्याच्या लक्षातच येत नसतात आणि तो मात्र शांतपणे तिथं उभा असतो. त्याला फक्त जाणून घ्यायचं असतं की काल रात्री आपल्यामध्ये काय घडलेलं आहे. हा प्रश्न अद्वैत तिला वारंवार विचारत असतो. परंतु कलाला मात्र ते उत्तर द्यायचंच नसतं. कला मात्र त्याची चांगलीच मजा घेत असते, त्याची मस्करी होईल असं वागत असते. पण अद्वैतला मात्र प्रश्न पडलेले असतात, म्हणूनच तो बिचारा तिच्या मागं लागत असतो. इकडे राहुल पुन्हा आलेला असतो आणि राहुल पाहतो तर नैनाने चक्क हात जोडलेले आहेत. नैनाने अशा पद्धतीनं हात जोडलेले आहेत, तेही सौरभच्या समोर. तो म्हणतो की नैना मला एक कळलेलं नाही आहे, तू अशी हात जोडून का उभी आहेस. तेव्हा नैना म्हणते नाही रे काय. तेव्हा राहुल विचारतो काय डॉक्टर सौरभ, म्हणजे ही माझी बायको ट्रीटमेंटला नाही वगैरे म्हणते की काय. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो की हो ना. तर नैना पण म्हणू लागते की बरोबर आहे, कारण मला ना हे इंजेक्शन्स वगैरे काही बोलत आहे ना ते नको आहे मला, म्हणून मी त्याला नको म्हणत आहे, असं नैना बोलत असते. तेव्हा तिथे लगेचच राहुल उतरतो आणि म्हणतो माझ्याकडे वेळ आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, आज ट्रीटमेंटला मीही येईल तुझ्याबरोबर. असंही मगाशी मला डॉक्टर सौरभ म्हणाले होते की तुम्ही काय येत नाही, तर आज वेळ आहे माझ्याकडे थोडा. चल मग नैना, मीही येतोय सोबत. आता नैनाची पुरती वाट लागते. नैना तर प्रेग्नंट नसते आणि आता डॉक्टरांकडे ती आलेली आहे. नक्की त्या चेकअपमध्ये काय होणार, कारण ती तर कोणतं चेकअप करतच नसते. म्हणजे नैनाचं बिंग जे आहे ते आता राहुलच्या समोर फुटणार असतं आणि नैनाची मात्र पुरती वाट लागलेली असते. आणि आता राहुलला ती नाही नाही म्हणत असते आणि नैना पूर्णपणे अडकलेली असते.
या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा राहुलला शंका येत असते. इकडे अद्वैत मात्र कलाला विचारत असतो, खरे सांग ना. तेव्हा अद्वैतला कला म्हणत असते की चांदेकर, काल रात्री ना. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो, मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. पण कलाला मात्र मजा घ्यायची असते. कलाचं असं म्हणणं असतं की नाही, हे जे काही चांदेकर बोलत आहे ना त्याची जरा मजाच घेऊया, त्याला काहीच आठवत नाही आहे आणि त्याला असं वाटतंय. तेव्हा अद्वैतला ती म्हणते की चांदेकर, तुला काही बोलायचं आहे का रे माझ्याशी? बोल बरं स्पष्टपणे तू. अद्वैत बोलायलाच तयार नसतो, तो घाबरत असतो, त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. कला त्याला विचारत असते, अरे चांदेकर, मी तुला खरंच विचारते, तुझ्या मनात ज्या काही शंका आहेत ना ते बोलून दाखव माझ्याजवळ. अद्वैत मात्र बोलायलाच तयार नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, तसं काही नाही आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. म्हणून तो शांतच राहत असतो आणि कला मात्र त्याला म्हणत असते की चांदेकर, तुझ्या लक्षात येतं आहे का? पण चांदेकरला मात्र काहीच ऐकायचं नसतं. चांदेकर तिला एकच विचारत असतो, सांग ना काय झालं आहे. कला मात्र अद्वैतला ती गोष्ट काही सांगत नाही. कला पुन्हा वीज म्हणत असते की मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. अद्वैतला वाटतं आता तरी सांगेल ही. अद्वैतला फक्त एकच गोष्ट हवी असते की आमच्या दोघांमध्ये काल रात्री काय घडलं आहे हे सांग. आपल्या दोघांमध्ये काल रात्री काय घडलं आहे. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, त्या कालच्या रात्रीबद्दल तुला विचारायचं आहे ना रे मला, पण मी तुला सांगू का? आणि पुन्हा ती शांत होते, कारण तिला अद्वैतची चांगलीच मस्करी करायची असते. तिचा चांगला मूड आलेला असतो म्हणूनच तिने हे सगळं करत असते. परंतु अद्वैतला काहीही करून आपल्याला काय झालं आहे, नक्की काय आपलं नातं कुठपर्यंत पोहोचलं आहे या गोष्टी शोधण्यात खूपच इंटरेस्ट असतो, कारण त्याला भीती वाटत असते. कलाने मात्र अद्वैतचा नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो. तिला मात्र या गोष्टी भारी वाटत असतात. आणि आता उद्याच्या भागामध्ये खूप मोठा राडा होणार असतो, तो म्हणजे सरोज. सरोज आता कलाच्या पुढे येऊन उभी राहिलेली असते. अद्वैत तिच्या मागं लागलेला असतो, जोरात ओरडत असतो. तेव्हा कलाच त्याला म्हणालेली असते, चांदेकर, एवढं जोरात ओरडण्याची काहीही गरज नाही, कारण असं काही झालेलं वाटतं ते का तुला? आणि मी तुझ्या शेजारी उभी आहे ना, मग एवढं माझ्यावरती कान फाटले ना, माझे कानाचे पडदे फाटत चालले, एवढं किंचाळायची काही गरज नाही आहे असं ती बोलत असते. आणि तेव्हा सरोज तिथं आलेली असते आणि ती म्हणते की ए मुली, मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. कला म्हणते की हो सरोज मॅडम, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे ते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांदेकर माझा नवरा आहे, मी त्याची बायको आहे आणि ही गोष्ट कोणीच टाळू शकत नाही. काहीही झालं तरीही चांदेकर माझा नवरा आहे, मी अद्वैत चांदेकरची बायको आहे. कारण तिथे सरोज आलेली असते, ती म्हणजे कलाला आठवण करून देण्यासाठी, कलाला सांगण्यासाठी की तू कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की तू मला एका लेटरवर सही करून दिलेली होती आणि त्यानुसार तू अद्वैतच्या जवळ जाऊ शकत नाही, हे ठणकावून सांगण्यासाठी सरोज तिथं आलेली असते. पण कलाने तर सरोजचा बँडच वाजवलेला असतो, सरोजला कळायचंच बंद झालेलं असतं. कलाने ठणकावून सांगितलेलं असतं, माझ्यामध्ये आणि चांदेकरमध्ये एक नातं आहे आणि ते कुणीच नाकारू शकत नाही, त्यामुळं तुम्ही पुन्हा असा विचारही करू नका. कलाने या भाषेमध्ये उत्तर दिलेलं असतं आणि सरोजची मात्र तिथे वाट लागलेली असते, तिची बोलती बंद झालेली असते. सरोजला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की अशा भाषेमध्ये मला कला उत्तर देईल, ती ठणकावून सांगेल. पण आज पहिल्यांदा असं घडलेलं असतं आणि ते पण तिला माहिती आहे की तिचा तेवढाच हक्क आणि तेवढाच अधिकार आहे अद्वैतवर, त्यामुळंच तिने हे सगळं बोललेली असते. आणि ठणकावून तिने सरोजला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही मी अद्वैत चांदेकरची बायको आहे आणि ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही, तुम्हीच काय कोणीच ही गोष्ट नाकारू शकत नाही, हे सगळं बोलणं झालेलं असतं. त्याचबरोबर कलाने आता ठणकावून सांगितल्यामुळं सरोजला खूपच अगदी तिचा अपमान झालेला आहे. आता तिला कळतच नाही आहे, पण तिने कलाला काहीच उत्तर देऊ शकत नसते. कलाने एका शब्दात तिथे कानाका पाडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.